इनोव्हा गाड्या खरेदी करण्याच्या प्रस्तावावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नाराजी व्यक्त केलेली अशी सूत्रांची माहिती आहे। जनतेचा पैसा विकास कामांसाठीच खर्च करा, उधळपट्टी थांबवा, जनतेच्या कामांवर फोकस करा असं फडणवीसांनी म्हटलंय। सभागृह नेते गणेश खणकर यांनी हा प्रस्ताव मांडलेला होता आणि चौफेर टीकेच्या नंतर प्रस्ताव मागे घेण्याची नामुष्कीही ओढावली होती। विनायक डावरुंग आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। विनायक, आपण जर पाहिलं तर मुंबई महापालिकेमधल्या ज्या वेगवेगळ्या समित्या आहेत त्या समित्यांच्या अध्यक्षांसाठी ज्या गाड्या सध्या दिलेल्या आहेत त्या गाड्या बदलून इनोव्हा गाड्या घेण्याचा प्रस्ताव जो आहे तो सभागृह नेते गणेश खणकर यांनी मांडलेला होता आणि त्यानंतर टीका मोठ्या प्रमाणात झालेली आपल्याला पाहायला मिळाली। मुख्यमंत्र्यांनी सुद्धा या संपूर्ण प्रकरणाची दखल घेतलेली आहे। मुख्यमंत्र्यांनी सुद्धा नाराजी जी आहे ती या सगळ्या प्रकरणावरती व्यक्त केली आपल्याला पाहायला मिळते। मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय की जनतेचा पैसा विकास कामासाठी खर्च करा, उधळपट्टी थांबवा, जनतेच्या कामावरती फोकस करा असं कुठेतरी कान टोचल्याचं मुख्यमंत्र्यांनी या संपूर्ण प्रकरणात आपल्याला पाहायला मिळते। सभागृह नेते गणेश खणकर यांनी हा प्रस्ताव कुठेतरी मांडला होता आणि गाड्या नव्यानं द्याव्यात अशी मागणी जी आहे ती गणेश खणकर यांनी केली होती। त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी या संपूर्ण प्रकरणावरती दखल घेत नाराजी व्यक्त केलेली आपल्याला पाहायला मिळते। धन्यवाद विनायक दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। चौफेर टीकेच्या नंतर हा प्रस्ताव मागे घेण्याची नामुष्की ओढावलेली होती, मात्र आता मुख्यमंत्र्यांनी देखील या गोष्टीवर नाराजी व्यक्त केलेली आहे। पालिकेमध्ये इनोव्हा खरेदीच्या प्रस्तावावर संदर्भात नाराजी जी आहे ती मुख्यमंत्र्यांकडून व्यक्त करण्यात आलेली आहे। उधळपट्टी थांबवा, जनतेच्या कामांवर फोकस करा असं फडणवीसांनी यावेळेला म्हटलेलं आहे। सभागृह नेते गणेश खणकरांनी हा प्रस्ताव मांडलेला होता। पालिकेमध्ये इनोव्हा खरेदीच्या प्रस्तावावर फडणवीसांनी नाराजी व्यक्त केल्याची सूत्रांची माहिती आहे।